नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. वरळीत भाजप आणि ठाकरे यांची शिवसेना आमने सामने. कामगार युनियनवरून भाजप आणि ठाकरेंच्या सेनेत राडा. मुंबईच्या हॉटेलमध्ये भाजपकडून नियमबाह्य पद्धतीने संघटनांची नोंद झाल्याचा आरोप. उद्धव ठाकरे 11 आणि 12 डिसेंबरला नागपूर अधिवेशनाला राहणार उपस्थित. नागपुरात आमदारांचीही घेणार उद्धव ठाकरे बैठक. मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या शीतल तेजवानींच्या राहत्या घराची पुणे पोलिसांकडून झाडाझडती. तेजवानीच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला. देवेंद्र फडणवीस भाजपबरोबर इतर पक्षही चालवतात. मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं वक्तव्य. निवडणुकीनंतर सगळं विसरून जायचं असतं. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन 2 दिवसीय भारत दौऱ्यावर. रशिया आणि भारतात ऊर्जा संरक्षण क्षेत्राशी संबंधित व्यवहार होणार. नगर परिषद नगर पंचायत निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर रोजीच होणार. नागपूर खंडपीठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून कायम. ओम स्वस्तिक प्रमाणे हाताचा पंजा एक चिन्ह. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. हर्षवर्धन सपकाळ यांचं राजकीय वस्त्रहरण झालं आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांची हर्षवर्धन सपकाळांवर टीका. राज्य सरकारला आज 1 वर्ष पूर्ण. 5 डिसेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी वानखडे स्टेडियमवर घेतला होता शपथविधी. राज्य सरकारच्या नाकर्तेपणाची वर्षपूर्ती. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची राज्य सरकारवर टीका. खासदार अमोल कोल्हेंना इंडिगो विमान सेवेचा फटका. 2 तास उशिरा असलेली फ्लाईट 3.5 तासांनी रद्द. इंडिगोकडून ही अपेक्षा नव्हती. यापुढे इंडिगोचा प्रवास नकोच. खासदार अमोल कोल्हे यांचा संताप. दिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी 7,000 पोलीस तैनात. 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर पर्यंत नागपुरात असणार हिवाळी अधिवेशन.